मी एवढी घाबरले होते. मी म्हटलं भाई साहेब पैसे गेले, सगळं गेलं. मला टेन्शन आलं. पुष्पातला तो. आमचा हॉटेल खूप लांब आहे. हमें गोल्ड की साड़ी चाहिए फिर, ये सब गोल्ड का चाहिए फिर. सुंदर इज टू सुंदर इज इन इंदौर. आम्ही दोघी चाललोय धडधडत. चुकून जायला मराठी येत असेल तर संपदा विषय भाई माझा. काय वेलकम बॅक टू काय न्यू युट्यूब चॅनल. सॉरी वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे. आजचा म्हणजे उद्याचा, आदल्या दिवशी शूट करतोय. हा काय असणार आहे? कुठेतरी चालली आहे मी चालली आहे स्पेशली मी. आणि मला एवढं छान प्राऊड फील होते माझ्यावरती, कारण मी फ्लाईटची तिकीट्स फर्स्ट टाइम असं बुक केले, स्वतः सगळ्या गोष्टी फील केल्या सगळं. मला ते का प्राऊड फील होते, म्हणजे आय नो हे खूप सिली गोष्ट आहे, पण मी जेव्हा पण असे ट्रॅव्हल केलेले मला तिकीट्स काढून दिलेत माझ्या घरच्यांनी किंवा असं कोण नोन मध्ये असेल. आणि फर्स्ट टाइम एकटी चालली. हा, मी फर्स्ट टाइम एकटी चालली. एकटी म्हणजे असं घरच्यांना सोडून तसं केली, एकटं ट्रॅव्हल केलंय तिने. बट असं काहीतरी काम असेल काय, फिरायला पहिल्यांदा चालली फिरायला मी फर्स्ट टाइम चालली. म्हणजे आहे तिच्यासोबत अजून कोणतरी, ते तुम्हाला डायरेक्ट व्लॉग मध्ये दिसेल. कोण पर्सन आहे, कोण येते डायरेक्ट. म्हणजे अर्ली मॉर्निंग फ्लाईट आहे 5 o'clockला. तर आम्ही आता माझी पॅकिंग वर सगळं राहिलेलं आहे. मी पॅकिंग करणार आहे. आता वाजत 7:30 वाजलेत. तर सगळं पॅकिंग वगैरे करायचे, सगळ्या गोष्टी करायच्या आणि मग निघणार आहे. तर असंच म्हटलं ब्लॉगचं स्टार्ट करावं, तिथून तुम्हाला सगळे पूर्ण दाखवेलच कसं आहे काय ते. आर्यन सोडवायला येणार आहे. आर्यन येणार नाही सोबत, पण आर्यन सोडवायला येणार आहे. मला सोडून चाललेत. बघा काहीच तुम्हाला पटतंय का मला, शेवटपर्यंत ब्लॉग बघा. हे आहेत लोक, हे जे आहेत ह्यांच्यामुळे आमची लय चिडचिड झाली आहे. हा ठीक आहे, आता आमचा सत्कार करतो ते स्टेप. आम्ही दोघी चाललोय धडधडत. एक तर खूप लेट झालं, आमची खूप चिडचिड झाली होती माझी सगळ्यात जास्त. पण ठीक आहे, चला पुढे बघूयात. फायनल टाइम वरती आलेलो आहे. आम्हाला असं वाटलं डिले होणार आहे फ्लाईट, बट नाही झाली. कारण मी मेसेज चुकीचा रीड केला आहे. तो मॉर्निंग काय करायचं. आम्ही आता जाऊयात. आणि आमचं आता होईल फ्लाईट 5:20ची आहे. आणि आम्हाला आमच्यासोबत एक हेल्प करायला पण आलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. विंडो सीट भेटली आहे आणि हिंदवीला पण विंडो सीट भेटली आहे मला. तू माझ्या बोर्डिंग पास नाही दाखवला त्याच्यात. बॅगच नाही बाळा, कशाला बरं इथं ठेवते ते, ह्याच्यात पुढे ठेवते. तिकीट मी बुक केलं गाईज, म्हणून दोघींना विंडो सीट दिली. पैसा दे की विंडो सीटली आहे. आणि येताना पण भेटली विंडो सीट, तर भेटेल, नाही भेटली तर नाही. तर आता आम्ही पोचणार आहोत इंदोरला. जे मी तुम्हाला म्हटले होते, मी जास्त वेळ नाही लावणार आहे, कोणत्या गोष्टी सस्पेन्स नाही ठेवणार आहे. तर इंदोरला चाललोय आम्ही. शिवजींना भेटायला खूप दिवसांपासून इच्छा होती जायची, आणि खूप अडथळे खूप आले. म्हणजे लिटरली तुम्हाला सांगते, एवढे सारे प्लॅन्स कॅन्सल झाले होते. पण फायनली हिअर वी गो. तर येस, जय महाकाल. आणि आपण जाऊयात. मी सांगितलं ना आता, आम्ही चाललो आहोत उज्जैनला. आणि खूप काहीतरी पॉझिटिव्ह होईल असं खूप इच्छा आहे. तर बघूयात कसं होतंय, काय होतं. आणि आम्ही आता डिरेक्टली लँड झाल्यावरती तुम्हाला दाखवेल. गाईज फायनली आम्ही इंदोरला आलेलो आहोत. आणि मी इथं सुद्धा बार्गेनिंग करते रिक्षावाल्यासोबत. आणि त्याला बोलते भाई रिजनेबल रेटमध्ये घेऊन जा. मी पहिल्यांदा आली, म्हणजे कुठंच आपलं पुणेरी गेलं नाही पाहिजे.
गाइस आम्ही कसं तरी करू भैयांकडून. तो लोकल कब घूमना है आपको? आज ही घूमना है? हाँ आज ही घूमना है. आज लोकल आज आपका उज्जैन जाने का तो नहीं है ना? नाही कल जाना है. हाँ भैयाकडनं आम्ही 280 रुपयामध्ये चाललो आता. भैयाने 300 रुपये सांगितले होते. आज मंडे है ना और वो श्रावण भी है ना. सावन है और सेकंड आपके यहाँ पे श्रावण कब रहता है? लग गया है. हो गया लग गया है ना. कल से की आज से? आता दुसरा सोमवार मंडे आ गया है. झाले. म्हणजे आपल्या इथे हा म्हणजे 11 पासून चालू झालं. सेकंड मंडे आ गया है. हा हा म्हणजे आमचे आपले पौर्णिमापासून होतो आणि आपला अमावस्येपासून. व्हेरी नॉलेजेबल गोष्टी आहेत. आणि आम्ही फायनली 20 रुपये कमी केले. भैया पण 290 म्हणलं नाही मग 280 देणं. आणि ही फुले करते भाई 10 ते 10 रुपये. 10 रुपये मला दे माझे गल्लत टाकायला. अरे हे बघ ना कमी खायचं आता उज्जैनला इंदोरला. फुल प्लॅनिंग केली आहे. 56 भोगले हिने काय काय खायचं काय काय बघून ठेवलंय. आणि नंतर आल्यावर असं म्हणणार आहे बघ. पण फायनली आम्ही खूप हिमतीने आलेलो आहे. दोघी पण दोघी चालू आहे. आम्ही अडल्ट फूड ब्रेकफास्ट करणार आहे आणि 56ला आणि रात्री 56 भोगला. आपण किती वाजता बाहेर पडायचं फ्रेश? आता आवरायचं वगैरे. आराम केल्यानंतर परत 56 भोगला ना किंवा इथं नियर बाय काय असेल ते फिरणार. चुकून जायला मराठी येत असेल तर संपला विषय भाई माझा. फायनली आपण आलेलो आहोत इंदोरमध्ये आणि आपण 56 भोगला थांबलोय. कारण का असं मला वाटलं की इथे भेटेल पण इथे सगळं क्लोज आहे. आणि आत्ता वाजलेत 7:30. काहीच नाही आहे त्या अवेलेबल आता फक्त नॉर्मली. आणि मी असं इथं आम्हाला त्या ऑटोवाल्या भैयांनी सांगितलं की इथे पोहे स्पेशल आहेत आणि मला अजिबात आवडत नाहीत पोहे. तर मग आय डोंट नो काय भेटेल. आणि इथे इडली वगैरे तसं प्रकार चालत नाही. मग आता कसं होणार आहे काय माहिती खाण्याबाबतीत. तरी बाकीचं तर आहेत सगळ्या गोष्टी पण ब्रेकफास्ट थोडी कमी व्हरायटी आहे इथे. बघूयात आता इथे आम्ही खाऊ आणि त्यानंतर बोलली पहिले तर फेलच झाले मला. हिंदवीला इथलं जागा बघून म्हणजे इथे आहे अशी चांगली जागा. म्हणजे लाईक बघा इथे नॉर्मली असं बसायला आहे आणि हा समोर मॉल आहे. हे सगळं आहे आणि इथलं लोकेशन बघून थोडंसं हिंदवी असं झालं की मला नाही खायचं अजिबात काहीच असं झालं आहे. तर बघूयात आता कसं काय होतं आहे. चांगलं काहीतरी भेटलं पाहिजे. आम्ही जिथे रूम घेतले तिथे आहेत ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. बट आता एवढी डेंजर भूक लागली आहे कारण का आमची झोप कसलीच झाली नाही. आम्ही लिटरली 2-3-1 तास पण नसेल नीट झोपले मी तर. आणि हिंदवी तर झोपलीच नाही आहे. तर मग झोप पण नाही झाली तर खूप चिडचिड होती. तर मग असं थोडं वाटलं की थोडंसं खावं काहीतरी. पण बघ हॉटेल 7 की 8 किलोमीटर आहे तिथून जायचं पुढं. तर मग तिथून त्यानंतर थोडंसं आराम केल्यानंतर परत आम्हाला इकडेच यायचं आहे. आणि आम्हाला आत्ता कळलं की आमचं हॉटेल खूप लांब आहे आणि आम्हाला जे प्लेसेस बघायचे तर आम्ही जे प्लेसेस ठरवून आलो होतो ते प्लेसेस खूप ऑपोजिट साईडला आहेत. तर तो एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे कारण आम्हाला प्रत्येक वेळेस 7 ते 8 किलोमीटर यावं लागणार फक्त ते प्लेसेस बघण्यासाठी. फायनली इथे ठेव ना बा. चेअर चेंज करायची का? राहू दे ना. क्लीन आहे. हो पराठे आलेले आहेत आणि अजून येणार आहे पावभाजी. फायनली आम्ही रूममध्ये आलेलो. सॅम्पल रूम तात्पुरती दिली झोपायला कारण आमचं चेक इन आहे. तुम्हाला गोष्ट सांगू केलं होतं. रूम खूप छान आहे. नो इश्यू. रूम बघूनच मी बुक केलं. मी हॉटेल बघितलंच नाही केवढं आहे काय आहे काय. हॉटेल म्हणजे आपलं बंगलो सारखं हॉटेल आहे. छोटं म्हणजे 7-8 रूम असेल टोटल हॉटेलमध्ये. आणि डोर आहे ना डोर फिल्मिंगचं डोर आहे आणि एकदम आपल्या घरात मी त्यानेच चला आपण दुसरीकडे जाऊ ऍडव्हान्स जाऊ दे म्हणू दे. पण मग आता वरती आलोय आणि इथं सृष्टीन तर लेडीजला जाऊन विचारलं इथल्या दुकानात कसं आहे भैया. मी एवढी घाबरले होते. मी म्हटलं भाई साहेब पैसे गेले सगळं गेलं. मला एवढं टेन्शन आलं होतं ना. आणि ही मला बोलते थांब तू खाली मी वरती रूम. हा आणि एक टकला माणूस आला
म्हणजे नो ऑफेन्स असं बोलायचं नाही म्हणजे कोणाच्या ह्याच्यावरती, बट एक माणूस आला आमच्या शेजारी त्या काउचवरती येऊन बसला ना, आम्ही एवढं घाबरलो होतो. पुष्पातला तो शेखावत सारखा वाटत होती, एवढं डेंजर सीन झाला. मग ही मला बोलली थांब तू खालीच थांब, मी वर जाऊन रूम बघून येते कसे आहेत रूम काय आहेत ते. मग आम्ही म्हटलं की ठीक आहे आमचं हे नाही, मी म्हटलं नाही. मग मी पण सोबत ती दोघींना काय झालं तर काय करणार, दोघींना पण काय झालं तर कसं नाही. काय हिला म्हटलं तू दरवाजाच्या बाहेर थांब, मी वर जाऊन बघून येते, मी जर 5 मिनिटात खाली आलं की मग तू कोणाला घेऊन वरती. पण आमचे विचार एवढे डेंजर चुकीचे विचार चालले होते आमच्या डोक्यांमध्ये. मग आम्ही परत बाहेर आलो, गेटच्या बाहेर गेल्यानंतर आम्ही काय करायचो, बॅग आहे ना ज्यात कॅश होती बॅग कॅरी. हा कॅशवाली बॅग ही काय कॅरी करायची आमच्या सांगते आपण भाई फुल कॅश कशात आहे. मग ते झालं ना, मग मी म्हटलं समोर एक आम्हाला किराणा मालचं दुकान होतं बरोबर ऑपोजिट ह्याच्या हॉटेलच्या आहे, तिथं गेलो आम्ही. त्या बाईला जाऊन मी फुल म्हटले ये अच्छा आहे ना हॉटेल. त्या बाईला बोलले मी जाऊन हॉटेल अच्छा है ना वो पूरा, कैसे हम लड़कियां आए वो कुछ प्रॉब्लेम नहीं है असं तसं. ती बाई हाँ अच्छा है भैया बहुत अच्छे है बात करने. काय करायचं भैया का कुछ नहीं करना है, हमें रूम बताओ कैसे, कुछ प्रॉब्लेम नहीं होना चाहिए. मी त्या भैयावर कॉलवर इंग्लिश बोलते, म्हणलं काय इंग्लिश वाल्यांना काही वाईट म्हणत का. मी म्हणलं प्रोफेशनली बोलतायत तर काय प्रॉब्लेम नसेल. आता ऑब्व्हियसली आम्ही दोघी आले, फर्स्ट टाइम आले तर खूप थॉट्स वेगळे प्रोसेस चालले होते. वेल नॉन हॉटेल आता समजा सयाजी वगैरे तिथं फुल होते सगळे, तसं असलं आपण घाबरू नाही शकत. आणि तो रिसेप्शनला सगळीकडे लेडीज असते, तो मेलच आहेत, 2-3 हॉटेल बघितले सगळीकडे मेल आहेत. हा मग आम्हाला थोडी भीती वाटली ऑब्व्हियसली, एरिया पण न्यू आहे आमच्यासाठी. फुल माचीस बिचीस आणि फुल वास येतोय. हा आणि असं नवीन प्लेस मध्ये आलो आम्ही, नवीन जागा आहे, सगळं. हा इंटेरियर बाबतीत तर मी सांगते तुम्हाला फुल भाई इंटेरियर एक नंबर केलेलं आहे त्यांनी. पण आमची नाहीये. हा आमची आपली कोणती केली आपण बुक, प्रीमियम. हा आणि ही बेसिक आहे त्यांची, बेसिकच एवढी छान आहे तर मग प्रीमियम कशी असेल. पण तुला माहितीये का मी प्रीमियमचे फोटो बघितले, बेसिक जास्त छान म्हणजे कलर छान आहे, त्याचं गोल्डन अँड ब्लॅक आहे इंटेरियर, थोडंसं जरा युनिक पण छान वाटतंय. मी फोटोज काढून ठेवले, मी चोरणार आहे इंटेरियर उचलून घ्यायचं फ्लाईट मध्ये. बघा तर आपण आलो आता, आम्ही थोडा आराम करणार नाही, आम्ही आता थोडा आराम करणार. त्यानंतर मग डिरेक्टली 56 बघ तिथला एरिया जे काय फिरण्यासारखे आहेत, हा म्हणजे जे काय फिरायच्या गोष्टी आहेत ते सगळ्या गोष्टी फिरणार. मग तुम्हाला डिरेक्टली आम्ही तिथेच दाखवू कसं काय ते. आम्ही आवरल्यापासून थोडा आराम करणार आहे, झोपणार. तर गाईज भेटूयात तुम्हाला मी डायरेक्टली आता उठल्यानंतर. मी आता झोपणार आहे, नंतर आम्ही जे फ्रेश अप होऊ सगळ्या गोष्टी होऊ त्यावेळेस तुम्हाला सगळं दाखवेल. आणि जी रूम काय असेल जे काय असेल ते सगळं नंतरच, जे काय असेल तुम्हाला सगळं नंतर बघायला मिळेल, तोपर्यंत एन्जॉय करा. हाय गाईज, वेलकम बॅक. मी झोपले होते म्हणजे आता ब्लॉग मध्ये सांगते ना मी, बघा गाईज कशी बोलते. तर बाहेर आणली किडनॅप करून मारेल. हा माझा आउटफिट आहे आणि मी आता हा थांबा पाठी तू आवरायचंय ना, मग नंतर दाखवा म्हटलं. हिंदाचं पण आउटफिट खूप छान आहे. हिंदावी थोडं आज तिची स्टाईल वेगळी केलेली आहे, नेहमीची स्टाईल जी ती नेहमी करते ती मी केलेली आहे. तर मला खूप आवडलं, कलर वगैरे खूप छान आहे. तर मग आम्ही चिकन करी दोघींनी ठरवलं होतं घालायचं. 1 मिनिट थांब, तुला होते ना, थांब घ्या लाईट येईल ना. तर मग आता मी आवरलं, सगळं फ्रेश झालेलं, हिंदावी आवरते. आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे इंदोरचं मार्केट फिरायला. म्हणजे इथे इंदोरमध्ये राजवाडा वगैरे असे काही प्लेसेस आहेत, ते प्लेसेस बघणार आहेत. आणि तिथून आम्ही थोडीफार शॉपिंग पण करू, ते बघूयात ते कसं काय होतंय ते. आणि त्यानंतर रात्री आमचा प्लॅन चाललेला आहे, जर भस्म आरती आम्हाला भेटली तर आम्ही भस्म आरतीला डिरेक्टली जाईल आम्ही इथूनच. तर कसं होणार आहे काय माहिती, कारण कन्फर्मेशन अजून आलेलं नाहीये भेटतील की नाही. तर आम्हाला कमीत कमी वेळामध्ये जास्त लोकेशन्स इंदोरमधले बघायचे. तर मग तो एक मेन प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणून फास्ट आवरतोय आम्ही सगळेजण. आणि आम्ही आम्ही दोघी. तर मग त्यानंतर भस्म आरती जाणार आहे. म्हणजे फायनली आपण आपल्या शिवजींना भेटणार आहोत उद्या. पण आज आम्हाला भस्म आरती, आम्हाला कळलंय, कन्फर्मेशन आली की आज भस्म आरती होणार आहे. तर आज कळलं आपल्याला भस्म आरती भेटणार. तर आपल्याला इथून लगेच निघावं लागेल 11 वाजता.
आणि जर मग 11ला निघालो तर मग पोहोचणार तिथे 2 तास लागतात पोचायला 1 वाजेपर्यंत. मग भस्माती वगैरे सगळं करून दर्शन करून मग सगळ्या गोष्टी करायला लागतील पुढे. पण बघूयात कसं होते ते. आपण तोपर्यंत इंदोर सिटी बघूयात. चलो की सवारी हमारी. हा हिंदवीचा प्रॉफिट आहे. सुंदरीज 2 सुंदरीज इन इंदोर राजवाडा. आम्ही मार्केटमध्ये आलोय पण सीन असं एवढं पाऊस आहे डेंजर. आणि आम्ही ऑटोमध्ये आम्हाला असं वाटलं फील घेता येईल सगळं पण पूर्ण भिजलोय. आता आम्ही सराफा बाजारला आलोय. आता आम्हाला ते रेकमेंड केले ते काकांनी की चाट विजय चाटमध्ये तुम्ही चाट खावा खूप छान आहे. आणि आमचा विजय असं तर बघूयात चाट दाखवतो. गर्दी तर आहे चांगली पण आता खायला कसं. हे पण आहे समोसा कॉर्नर. मोदकात सारण टाकलं तसं सारण चांगलं लागते का. हाऊ इज द टेस्ट. आता मी ट्राय करते. चांगलं लागतं जर तुला खोबरं आवडत असेल तर. आता आम्ही ट्राय करतोय. इसको क्या बोलते हैं? इसको क्या बोलते हैं? इसको श्रीखंडी. श्रीखंडी ट्राय कर रहे हैं अभी हम. आता मी श्रीखंडी ट्राय करतोय. हे मला टेस्ट केलं मी तर मला असं वाटतं की ते आम्रखंड असतं ना आपलं लिक्विड फॉर्ममध्ये आहे ते. पण इथे हे जे श्रीखंडी आहे ते इंदोरमध्येच भेटतं. हे कुठेच भेटत नाही. तर असं आहे. हाँ थैंक यू. अहिल्या देवी का ये क्या था माई का या ससुर? अहिल्या देवी का ससुराल था. अहिल्या देवी यहाँ की बहू थी. हाँ हाँ. और उन्होंने कई साल शासक करा और महेश्वर राजधानी थी उनकी महारानी थी वो. तो जो उनके जो परिवार के जो लोग थे ये उन्होंने उसका निर्माण करा 1832 में. 1700 ज्यादा साल हो गए. नहीं 1832 में. साल 200 साल हो जाएंगे. हाँ 200 साल होने आए. तो उनके परिवार के लोगों ने. अभी उनके परिवार का इंदौर में तो नहीं कोई लेकिन महेश्वर में है. इधर सब लोग आते थे ना. इधर सब रहते थे ना लोग. हाँ, और वो सामने अनक्षेत्र था. ऊपर नहीं जा सकते. अभी काम करो. अनक्षेत्र था तो वहाँ खाना बनता था. हाँ. और जितने भी कर्मचारी थे और मंदिरों में डिस्ट्रीब्यूट होता था. अच्छा ओके. तो उधर खाना और इसके ऊपर रूम थे ना. हाँ ये रूम ये सराय थे जैसे एंजॉय करने लोग आए या घूमने आए. हाँ. के तौर पे यहाँ बड़ा बड़ा कार्यक्रम होते हैं. अच्छा. यहाँ से देखते थे लोग ना. और ये मंदिर कब हुआ मतलब सब ऑलरेडी 1832 में. अच्छा 1832 एक साथ हुआ ना सब. लाल महल से प्लेट हुआ ना. लाल महल उनकी डेथ के बाद बना. और इसके आगे ही राजवाड़ा है ना. अच्छा उधर का क्या था राजवाड़ा का मतलब? राजधानी राजधानी. अच्छा हाँ. अहिल्या माता ने शासन माँ करा था. हाँ. अच्छा बाकी के सभी वंशों ने इंदौर में ही थे. हाँ. और इनका निवास लालबाग पैलेस. हाँ. लालबाग पैलेस में. और यहाँ बैठ के न्याय करते थे और शासन करते थे. अच्छा ओके थँक यू. इथे मागे जे दाखवते ते इथे मागे जे आहे ना इथे असे वरती रूम्स आहेत. त्या रूम्समध्ये ते राहायचे. म्हणजे अहिल्यादेवी आहे त्यांचे जे वन फॅमिली यायचे किंवा पाहुणे यायचे तर ते इथे त्यांना स्टे करायचे. आणि समोर एक पॅलेस आहे तुम्हाला दाखवलं होतं मी. त्या पॅलेसमध्ये भोजन लाईक जेवण वगैरे बनवायचे पूर्ण. आणि इथे हे करायचे. आणि इथे ह्या एरियामध्ये आय थिंक ते मला असं जसं बोलले तसं इथे कुठेतरी काय नाही असे कार्यक्रम असायचे तर इथे सगळे बसून ह्या लोकेशन्स असं इथे बसून ते सगळे एन्जॉय करायचे. आणि वरती जे आहे तिथे राहायचे ते असं आम्हाला ह्या लोकेशनची माहिती भेटली आहे. आणि आता आम्ही राजवाडा तर बंद आहे तर आम्ही राजवाड्याला नाही जमणार आम्हाला जायला. पण मग आम्ही तिथे म्युझियम त्यांचं चालू आहे आता. ते म्युझियम बघून येऊ. ॲटलिस्ट तेवढं तरी बघायला मिळेल बिकॉज उद्या तर आम्हाला टाईम नाही नसणार आहे कसलाच. तर मग राजवाड्याचं म्युझियम आणि अजून शॉपिंगसाठी त्यांनी आम्हाला सांगितलं आहे इथे. आणि प्लस आम्हाला खाण्यासाठी सुद्धा खूप रेकमेंडेशन्स आलेले आहेत. आणि इथले लोक एवढी स्वीट आहेत खूप हेल्प करतात. म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही दोघीच मुली चाललो आहे आज कसं होणार आम्हाला भेटणार की नाही हेल्प वगैरे. म्हणजे सगळे खूप छान आहेत. सगळे हेल्प करत आहेत. सगळे इन्फॉर्मेशन देत आहेत. आम्हाला सांगतात हे खावा ते खावा इकडे फिरा तिकडे फिरा. तर ते खूप चांगले आहेत लोक.
तर येस आता मी राजवाड्याला जाऊ म्युझियम बघायला, तर तुम्हाला ते पण दाखवते. इथं आपले गणपती बाप्पा. हे मंदिर कुठे कुठे आहेत, स्मारक त्यांचे, ते हे मार्तंड दर्शन, हे सगळ्या गोष्टी. हे सगळं अहिल्याबाईंचं जे जन्म कधी झाला आणि काय कसं सगळं ते इथे. आता आम्ही चाललोय म्युझियम, राजवाडा म्युझियम हां बघायला. आणि त्यासाठी तिकीट लागतात 15 रुपये पर पर्सन आहे. जेव्हा तुम्ही मार्तंड मंदिरात येणार त्या तिथेच लगेच आहे ते. वाव, इथे जे काय आहे ना, इथे सगळं ते त्या काळात जे काय काय गोष्टी होत्या ना त्या गोष्टी सगळ्या दाखवतात इथे. तर मग म्हणजे कोरीव सगळे काम असेल, मूर्त्या असतील, परत पेंटिंग्स आहेत, बल्ब आहेत, सगळ्या गोष्टी त्याच आहेत. तुम्हाला मी सगळं दाखवते. बोलायचे कशाला. हे पूर्ण त्या काळामध्ये काय काय होतं ते. पेटी बघा कशी होती, पेटी वगैरे. आणि हे काय आहेत, ह्याला आमच्यात तर गुंडगी बोलतात, इथे माहित नाही काय बोलतात, तेच मडकी गुंडगी. आणि हे सगळे त्या दाखवल्यात. इथे सगळे भांडी आहेत बघा, किटली, परत तांब्या, ती चायचं सगळं पातेलं वगैरे ते दाखवलेले. आणि ती गन वगैरे पण दाखवलेत. आणि ते सगळी ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. यांच्याबद्दल पण आहे, अहिल्याबाईंबद्दल पण सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इथे सगळ्यात मोठं हे बघा भांडं. आय थिंक मला वाटतं ह्याच्यामध्ये जेवण वगैरे सगळं बनवायचे, कारण खूप लोक असायचे तर ते असं सगळं आहे. इथे बघा ढाल आणि तलवारी वगैरे सगळ्या जुन्या प्राचीन काळातल्या. हे बघा हे सगळं शस्त्र सगळे इथे पण आहेत. हां आणि हे पूना मार्ग पर चौंडी गांव पे पड़ाव के दौरान शिव मंदिर में मल्हारा होलकर ने बालिका अहिल्या को पूजा अर्चना करते देखा. तभी मल्हाराव ने एक निर्णय लिया, ये बालिका मेरी पुत्रवधू बनेगी. इथल्या सुनबाई हां अहिल्याबाई हे आहेत. हां हे त्यांचं लग्न झालेलं आय थिंक दाखवलेलं आहे. विवाह. हां पटेल दाखवलेलं आहे. ये राजवाड़ा है क्या पूरा? इसका अंदर मतलब ये नहीं है ना, इसमें ये जो है इसमें नहीं है ना. ही साडी बनवायची जुनी मशीन, कशी बनवायची साडी बघा. अशी साडी बनायची आधीच्या काळामध्ये. आणि त्याचा धागा पण खूप वेगळा आहे, कॉटन आय थिंक, आय डोंट नो. ह्यांची डोली, आधीच्या काळात डोली बघा कशी घेऊन जायची, अशा ह्याच्यामध्ये डोली घेऊन जायचे. ही सगळी भांडीच आहेत त्या काळातली. दिल्ली कॉलेज एवढा इथे महाराष्ट्र शिवाजीराव स्कूल, राजवाडा परत शिवविलास सृष्टी हे बघ. शिवविलास पॅलेस छान आहे. हा ना, इथे जाऊया शिवविलास पॅलेस. हा कृष्णपुरा छत्री हे बघा, इथे ते कृष्णपुरा छत्री आहे. त्यांनी इथे सगळे प्लेसेस दाखवलेत की जे इथे इंदोरमध्ये आहेत किंवा
ते आधी होते आणि त्याचे फोटोज आहेत ऍक्च्युअल मध्ये जे फोटोज होते ना ते फोटो आहेत. हे हरिसिद्धी मंदिर बघितलं हरिसिद्धी काय माहिती केशर बाग आय थिंक हे इथल्या जवळपासचे सगळं. हे सफारा बाजार आम्ही जे बोलतो ना ती आधी असं होतं. सराफा काय ते काय माहिती आय डोंट नो. सराफा बाजार सरकारी त्याच्या जेजुरी हे बघ आपली आहे अशीच आहे आपली. हा जुनागड आहे का नवीन? जुनागड आहे ते. इथे पूर्ण सगळं दाखवलंय. पॅलेस कोणते मध्ये हवा बंगल पण येते. बंगला सुख निवास पॅलेस फुट्टी कोठी हे आय डोंट नो काय शिवविलास. 2 दिवस लागतात. हे राजवाडा वगैरे सगळं. कराची पैटर्न स्मॉल आवडत नाही ना ती ओढणी त्याची. हाँ हमें जो चाहिए वो देना पड़ेगा आपको. बिल्कुल. हमारे लिए सराफा की राखी लिया ना, एक सराफा से राखी लिया ना. कौन सा? गोल्ड का. हाँ देखो गोल्ड मांग रहे रिटर्न में 50 साड़ी देने वाले हो. ऐसा थोड़ी रहता है. हमें गोल्ड की साड़ी चाहिए फिर. ये सब गोल्ड का चाहिए फिर तो तभी मानेंगे हम. वीडियो डाल देंगे मामा. हाँ हम घरी आम्ही रूम वरती गेलो. तुम्हाला सगळं दाखवतो शॉपिंग काय काय. आम्ही सराफा मार्केटला आलोय. माझी इच्छा आहे चाप खायची. चाप खायचा आहे मला. चाप इथं आम्हाला असं कळलं खूप छान खायला भेटतं म्हणजे व्हेज प्युअर व्हेज. तर मग खूप इच्छा झाली खायची. एकच घेणं आहे. मला काय माहिती पाणीपुरी बाबतीत माझं थोडंसं हे आहे की मला शॉपमधली पाणीपुरी आवडते. मला असं ह्याची नाही आवडत पाणीपुरी. आणि ते पाणीपुरी बघ कशी त्यामुळे पुरी छान आहे. लयच मोठी दिली आहे रे. फेमस है क्या? दही वड़ा फेमस है. नंबर 1 है ये खुरमा वाली पाव भाजी. जलेबी केवढी किती गरम आहे. मला भाजलंय.